हॅलो गाईज, तर आज मी तुमच्यासाठी ट्रेनिंगचा व्हिडिओ घेऊन आले आहे। मी ट्रेनिंग सेंटरमधून आल्यानंतर बरेच दिवसाचं माझं चाललं होतं की ट्रेनिंगवर व्हिडिओ बनवावा, पण मला वेळ भेटला नाही। सो आज मी तुमच्यासाठी तो घेऊन आले आहे। माझी जी ट्रेनिंगची एक्सपिरियन्स आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बरेच भावी पोलीस असतील की जे हा व्हिडिओ बघतील, किंवा बरेच जण असतील की जे जॉईनिंगचा वेट करत असतील, किंवा काही ट्रेनिंग सेंटर मिळालेलं नसेल काही जणांना, काही ट्रेनिंगला पण असतील। सो तुम्हाला काही गोष्टी शेअर करते ट्रेनिंगच्या। खरं तर ट्रेनिंग ही एक म्हटलं तर माझ्या मस्तीपण आहे, म्हटलं तर पनिशमेंटचं पिरियड आहे, म्हटलं तर त्रासाचं पण पिरियड आहे। पण ट्रेनिंगसारखं आयुष्यात पुन्हा काहीच नसतं, आणि ट्रेनिंग आयुष्यात एकदाच होती। सो मजा घ्या त्याची। आम्ही तर खूप मजा घेतली, तुम्ही पण घ्या। खरं तर खूप त्रास सहन केलाय ट्रेनिंगमध्ये, तर तुमच्यासोबत मी सगळं शेअर करणार आहे ट्रेनिंगमधलं। फर्स्टली आम्हाला मरोळा हजर करून घेतलं, त्यानंतर खंडाळा PTC आम्हाला ट्रेनिंग सेंटर भेटलेलं। मी जेव्हा घरी होती माझी इच्छा होती की खंडाळा PTCच मला ट्रेनिंग सेंटर पाहिजे। त्याचं रिझन असं की मी नाशिक जिल्ह्याची असल्यामुळे, मी थंड प्रदेशातली असल्यामुळे बऱ्यापैकी आमच्याकडचं वातावरण थंड असतं, आणि अकोला आणि नागपूर या मुलींचे ट्रेनिंग सेंटर तिथं उष्णता जास्त असल्यामुळे मला कम्फर्टेबल नसतं हे मला माहिती होतं। सो माझी इच्छा होती की खंडाळा भेटावा। पण जेव्हा मी खंडाळा PTCला गेली त्यानंतर मला समजलं की खंडाळा PTC खूप स्ट्रिक्ट आहे, आणि खरं तर एक्सपिरियन्स यायला सुरुवात झालेली। पहिला महिना तर खूप टफ गेलेला। गेल्यानंतर पहिला आठवडा तर हाच विचारात गेला की 9 महिने जातील कसे ट्रेनिंग सेंटरला, कारण गेल्यानंतर हळूहळू रूल्स कळायला लागले। फर्स्टली टिकली लावायची नाही, हातात कानात काही घालायचं नाही, सगळं म्हणजे अंगठी वगैरे काय असतील ते ज्वेलरी वगैरे काहीच घालायचं नाही। पायात कंपल्सरी शूज पाहिजे, व्हाईट PT शर्ट आणि PT पॅन्ट, डोक्याला नेट लावली पाहिजे, बेल्ट लावला पाहिजे। त्यानंतर चेस्ट नंबर पण देतात ते थोड्या दिवसामध्ये, तो चेस्ट नंबर तर कंपल्सरी पाहिजे, बिना चेस्ट नंबरचं कुठं जायचं नाही। त्यानंतर गेटकडे तर वळून पण बघायचं नाही, जोपर्यंत बाहेर सोडत नाही तोपर्यंत इतर वेळेस गेटकडे बघायचं बी नाही, गेटकडे जायचं बी नाही, काही कामच नाही। नाहीतर गेल्यानंतर हाच प्रश्न की गेटकडे तुम्ही आले कशाला। त्यानंतर तुम्हाला सांगते, जेव्हा आम्ही ट्रेनिंगला गेलेलो पहिला आठवडा आम्ही म्हणजे ते शेड्यूलला सेट होताच गेलेलं। 5ला आम्हाला उठावं लागायचं, सकाळी 5:30ची फॉलिन असायची। फॉलिन म्हणजे हजेरी म्हटलं तरी चालेल। पहिला आम्हाला पण कळत नव्हतं फॉलिन म्हणजे काय, तर फॉलिन म्हणजे हजेरी। आणि 5ला आम्ही उठायचो, 5:30ला आमची फॉलिन असायची। सकाळी उठल्याबरोबर पळतच जायचं फॉलिनला, वेळेत पोहोचलंच पाहिजे, नाही तर पनिशमेंटची सुरुवात सकाळचा म्हणजे दिवसाची सुरुवातच पनिशमेंट व्हायची। त्यानंतर 5ला फॉलिंग झाली की 5 ते 6 पर्यंत अशी तशी फॉलिंग चालायची। कंटिन्यू उभं राहायचं, सुरुवातीला उभं राहायची आपल्याला अजिबात पण सवय नसते, तर तिथं आपल्याला बरोबर पोलीस घडवण्याचं म्हणजे पुरेपूर तयारी होऊन जाते। इतका वेळ उभं राहायची आपल्याला घरी सवय नसते, ती सवय आपल्याला तिथं कंपल्सरी होऊन जाते। कंटिन्यू आपण 6 पर्यंत उभं असतो, 6 नंतर रनिंग चालू होती। हे खंडाळा PTCचं शेड्यूल सांगते मी, बाकीच्या PTCला कदाचित वेगळं असेल, पण आमचं होतं। तर 6 पासून आमची रनिंग चालू व्हायची, तर 45 मिनिटं ही कमीत कमी 45 मिनिटं रनिंग कंपल्सरी असायची। त्यानंतर टाइम वाढू शकतो पण कमी होऊ शकत नाही, कंपल्सरी 45 मिनिटं रनिंग करायची। आणि रनिंगमधून बाहेर पडलं तर नंबर घ्यायचे, चेस्ट नंबर, आणि ती पनिशमेंट भेटायची ती वेगळीच। त्यानंतर रनिंग झाली की त्यानंतर PT टेबल असता ट्रेनिंग सेंटरला, ते PT टेबल शिकवायचे। PT टेबल म्हणजे साईड जंप वगैरे बरंच काही काय असतं त्यामध्ये, ते शिकवता। लॉग असता, त्यानंतर मेडिसिन बॉल असतो, ते सगळं शिकवतात। तिथे गेल्यानंतर ते समजतं आपल्याला। त्यानंतर 8 पर्यंत ते होतं, 8 ते 8:15 आपल्याला फॉलिन होती पुन्हा सोडायची। 8:15 पासून 8:45 पर्यंत आपल्याला नाश्ता करून आंघोळ करून लॉ लेक्चरच्या हजेरीला यावं लागतं। मग तुम्हाला सगळं पळतच करावं लागतं। पहिला आठवडा तो खूप जास्त टफ जातो, कारण आपल्याला त्या शेड्यूलची सवयच नसते। घाई आंघोळ, आणि तिथं सगळ्या गोष्टी लाईनमध्ये उभं राहूनच करावं लागतं। आंघोळीला नंबर लागत नाही, जो पहिले पळत जाणार त्याला बाथरूम रिकामं भेटणार, आंघोळीला तुम्हाला घाई असणार। त्यानंतर जेवायला तुम्हाला ताटी घेऊन लाईनमध्येच उभं राहावं लागणार, लाईनमध्येच भेटणार। घाई नाश्ता करायचा, घाई दूध प्यायचं, आणि घाई 8:45च्या फॉलिनला पोहोचलंच पाहिजे लॉ लेक्चरच्या। आणि जर लेक्चरच्या फॉलिनला म्हणजे वेळेत गेलं नाही तर हेलिकॉप्टर नमुना तुम्हाला तिथे गेल्यावर समजेलच। हेलिकॉप्टर नमुना म्हणजे
हेलिकॉप्टर बनवून उभं राहावं लागतं. मग नाश्ता केलेला असला काही असलं काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काही त्रास झाला तरी पनिशमेंट ही घ्यावाच लागते जर उशिरा गेले तर. त्यानंतर म्हणजे शिक्षक स्ट्रिक्ट असताना त्यामुळं आपोआप आपल्याला हळूहळू सवय होऊन जाते. नवीन नवीन नाही होत, पण नंतर आम्हाला अर्ध्या तासात आमचं बरोबर मॅनेज होऊन जायचं. सुरुवातीला फक्त थोडासा त्रास झालेला. त्यानंतर लॉ लेक्चरला 9ला स्टार्ट व्हायचे, 9 पासून लेक्चर असायचे, 9 ते 11 लेक्चर. 11ला पुन्हा म्हणजे टी ब्रेक असायचा, तेव्हा टी किंवा सरबत म्हणजे जसे सीझन असेल त्यानुसार चहा किंवा सरबत असं, कोरा चहा किंवा सरबत असणार ते तुम्हाला असायचं. त्यानंतर 11:15ला पुन्हा लेक्चर स्टार्ट व्हायचे. त्याच्यानंतर 1:30 पर्यंत लेक्चर चालणार. 1:30ला सोडायचे. मग 1:30 नंतर आपण नाश्ता जेवण वगैरे करायला जायचं मेसमध्ये. जेवण झालं की जेवणानंतर 3ची फॉलिन असणार पुन्हा. त्यानंतर 3 पासून 5 पर्यंत ड्रिल शिकवायचे. ड्रिलमध्ये धीरे चाल, तेज चाल, दौड कदम ताल हे सगळं त्याच्यामध्ये होणार. त्यानंतर 5ला पुन्हा नाश्ता ब्रेक असायचा. 5ला नाश्त्यामध्ये बरंच वेगळं वेगळं असायचं नाश्त्यामध्ये पण. आणि त्यानंतर 5 ते 5:15 ब्रेक. पुन्हा 5:15ला चालू होणार शेड्यूल आणि 6:30 पर्यंत शेड्यूल चालणार. 6:30ला क्लोज व्हायचं. सगळं शिकून झाल्यानंतर 6:30ला सोडणार आणि तेव्हा पुन्हा फॉलिन होणार. त्यानंतर सोडणार. 7ला जेवण स्टार्ट होणार. 7 ते 8 जेवण स्टार्ट असणार. 8ला पुन्हा फॉलिन असते नाईटची. रात्रीची फॉलिनला 8ला जायचं आणि 8 ते 10 पुन्हा फॉलिन झाल्यानंतर 8 ते 10 लायब्ररीला पाठवतात स्टडीला. म्हणजे आपले जे क्लासरूम असतात तिथं आपण स्टडी करायचा. तिथं मग लॉ लेक्चरचा जो काही आपल्याला स्टडी करायचा तो रेग्युलरचा स्टडी करायचा. तिथं मोबाईल अलाउड नसतो. खंडाळा PTCला तरी म्हणजे आम्ही पूर्ण ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये आम्हाला खरं तरी इतर वेळेस मोबाईल अलाउडच नव्हता. फक्त आपण काही रूममध्ये वापरला तेवढाच, बाकी तिकडे न्यायचं नाही असं पहिल्यापासून रूल्सच आहे तिथं. सो बिना मोबाईलची राहायची सवय ही सर्वात मोठी आपल्याला ट्रेनिंग सेंटरला लागते. आपण बिना मोबाईलचं राहायचा प्रयत्न करतो तिथं. दुसरी गोष्ट आपल्या म्हणजे खरं तर शरीराला वळण पण चांगलं लागतं. एक्सरसाइज वगैरे होती. 10 पर्यंत लायब्ररीला बसल्यानंतर 10ला रूमवर जायला सोडायचे. 10:30 समजा आपल्याला आवरायला वाजले तर आपण जर 10:30ला झोपलं तर सकाळी पुन्हा 5 पर्यंत आराम आणि 5ला उठायचं. म्हणजे शेड्यूल आपलं फिक्स होऊन जायचं तिथं की वेळेत जेवण भेटणार, वेळेत नाश्ता भेटणार, ते पण हेल्दी खायचं. आता सकाळी नाश्ता जो असायचा ना म्हणजे 7 दिवसाचे 7 नाश्ता ठरलेले असायचे. रविवारी आम्हाला उसळ भेटायची, जसं की म्हणजे मटकी वगैरे ते असणार. 2 केळी, जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी अंडा आणि 1 केळी, व्हेजसाठी 2 केळी, दूध आणि काहीतरी खायला. तर मग रविवारी उसळ असायची आणि रविवारी उसळ असणार. त्याच्यानंतर सोमवारी शिरा असायचा, मंगळवारी इडली असायची कधी कधी. त्यानंतर शनिवारी कधी कधी खिचडी असायची. असे वेगळे वेगळे 7 दिवसाचे 7 नाश्ता फिक्स होते. इडली, उपमा, पोहे, शिरा, त्याच्यानंतर खिचडी, उसळ आणि अजून काहीतरी अजून असे 7 दिवसाचे 7 फिक्स असायचे. त्यानंतर तुम्हाला म्हणजे लापशी असायची. असे 7 दिवसाचे 7 मेनू फिक्स असायचे. सुरुवातीला त्याचं कौतुक वाटलं, पण नंतर ते खाऊन पण तोंडावर आले होते. खायची सवय लागती, पण मग सगळे हेल्दी भेटतं तिथं खायला. म्हणजे आपलं पूर्ण शेड्यूल फिक्स झालेलं राहतं. त्यानंतर दुपारचं जेवण आहे ना आपलं डाळ भात असणार आणि डाळ भातासोबत कसली तरी भाजी, हरभऱ्याची, उसळ, असं काहीतरी कडधान्य जे असतं, कडधान्याची पातळ काळी भाजी, पोळी आणि डाळ भात हे फिक्स असणार. त्यानंतर संध्याकाळचा जो नाश्ता असायचा त्यामध्ये दुपारी चहा आणि सरबत याच्यातलं काहीतरी असायचं टी ब्रेकला. त्याच्यानंतर जो संध्याकाळचा नाश्ता असायचा 5ला त्यासाठी शेंगदाण्याचे लाडू वगैरे असायचे, गुळ शेंगदाण्याचे लाडू किंवा मग मटकी वगैरे असं काहीतरी, खारे शेंगदाणे उकडलेले असं काहीतरी द्यायचे खाण्यापुरतं. असं म्हणजे मुठभर आपण थोडंसं खाल्लं त्याच्याने एनर्जी येईल बा असं त्या हिशोबाने 15 मिनिटं आपल्याला ब्रेक भेटेल या हिशोबाने द्यायचे. त्यानंतर संध्याकाळचं जेवण आहे ना, संध्याकाळी एखादी सुकी भाजी कोरडी काहीतरी, कोबी वगैरे असं काहीतरी असणार, पोळी आणि 2 हे असणार डाळ भात आणि सलाड असायचं. जर काकडी, बीट आणि गाजर. म्हणजे आपण घरी एवढी हेल्थची कधीच काळजी घेतलेली नसते, पण ट्रेनिंग सेंटरला आपली खूप काळजी घेता खरं तर.
म्हणजे जितका त्रास आपल्याला होतो ना फिजिकल, त्याच्यासाठी आपल्याला पौष्टिक आहार पण देतात, जेवण वगैरे पण तसं चांगलं आहे PTCचं खूप. म्हणजे आपल्याला ते खाऊन खाऊन कंटाळा येतो, म्हणून आपल्याला खाऊ नाही वाटत, कारण वेगळं आपल्याला ते जंक फूड खायची सवय असते आणि कंटिन्यू असं एका ठिकाणी पिंजऱ्यात बांधल्यासारखं वाटतं, त्यामुळं थोडीशी चिडचिड होते आपली. पण खरं तर जेवणाची काळजी खूप घेतात. त्यानंतर फॉलिनला पण असं आपुलकीने विचारणार, जेव्हा आपले म्हणजे RPI सर वगैरे विचारायचे संध्याकाळच्या फॉलिनला, सगळेजण जेवले का, जेवले नसतील तर जेवून या, किंवा आम्हाला पण काही कंप्लेंट, एका दिवशी नाश्ता संपला सांगणार शिक्षकांना, सर नाश्ता संपला वगैरे, तर समजून घेणार, आई वडिलांसारखे जीव पण लावायचे. खंडाळा PTCला आम्ही म्हणजे खूप आयुष्याला डिसिप्लिन लागला आणि तो ट्रेनिंग पिरियड आम्ही कधीच विसरणार नाही. असं खरंच ट्रेनिंगला त्रास होता आपल्याला, पण आपल्या आयुष्याला खरं वळण लागतं. म्हणजे आम्ही दिवसभराचं शेड्यूल फिक्स होतं. त्या ट्रेनिंगचे फायदे असे की एक तर आपण स्ट्रॉंग बनतो, इतका वेळ उभं राहायची सवय आपल्याला घरी नसती, पण तिथं उभं राहायची सवय होती. दुसरी गोष्ट, वेळेच्या वेळी जेवण, वेळेच्या वेळी नाश्ता, सगळं वेळेच्या वेळी. त्यानंतर दुपारी आराम वगैरे पण होतो थोडाफार. त्यानंतर हेल्दी खायची सवय लागती, बाहेरचं जंक फूड आपलं बंद असतं तिथे असल्यामुळे. त्याच्यानंतर आपलं आरसात मी 7-8 महिने जशी म्हणजे ट्रेनिंगला होती, 7 महिने मी आरसा बघितलंच नाही, कारण तिथं आरसा बघणं काही उपयोगच नव्हता. कारण तिथं पावडरचा डब्बा 10 रुपयाचा जरी तुम्ही घेऊन गेले तरी तो संपणार नाही, कारण आपल्याला लावायला वेळच नसतो. ज्यांना लावायचं ते लावून बऱ्यापैकी, म्हणजे आम्ही पूर्ण ट्रेनिंगमध्ये जसं आहे ते ओरिजिनल तिथं. म्हणजे मी आता जर कोणी खंडाळा PTCला ट्रेनिंगला असेल तर त्यांना माहीत असेल, 1735च्या स्मरणिकेमध्ये मी बराच मोठा लेख लिहिलेला आहे ट्रेनिंगचा एक्सपिरियन्स म्हणून. तर तो माझा छापला पण PTC मध्ये, आणि तो स्मरणिकेतला लेख तुम्ही वाचू शकता. ट्रेनिंगमध्ये खूप छान, म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स आला आम्हाला. असं काही गोष्टींनी त्रास पण झाला, खूप रडली, पण पहिला महिना तर माझा फक्त रडण्यातच गेला, कारण इतकी घरची आठवण येत होती. घरचे भेटायला यायला पण लांब होता आणि सारखं बोलू पण शकत नव्हते. म्हणजे रविवारी असतं, रविवारी फिक्स असतो आपला, जर घरच्यांना बोलवायचं असेल तर तुम्ही रविवारी बोलवायचं, आणि 12 ते 2 हा टायमिंग असतो पॅरेंट्सला भेटायचा. 2च तास देतात, त्या 2 तासामध्ये भेटून घरचे जाऊन द्यायचे लगेच. आणि त्याच्यानंतर बाहेर सोडत नाही. 7 महिन्यामध्ये आम्ही 3 ते 4 वेळेसच फक्त बाहेर गेलेलो. बाहेर सोडणार नाही, सोडलं पण तर अचानक सोडणार कधीतरी, आणि फक्त मोजून 2 तास सोडणार. त्या 2 तासामध्ये आपण जाऊन लोणावळ्याला काय शॉपिंग करायची असेल ती शॉपिंग करून रिटर्न यायचं. त्याच्यानंतर इंडोरचे जे अधिकारी सर वगैरे होते, जे कोर्स कोऑर्डिनेटर होते, त्यांना आम्ही सांगायचो की आम्हाला समजा काही गरजेच्या वस्तू त्या घ्यायच्या आहे, तर आम्ही सरांना रिक्वेस्ट करायची, सर प्लीज तुम्ही सरांना सांगा की आम्हाला सोडा बाहेर, आम्हाला सामान आणायचं. मग कधीतरी सर सांगणार आणि कधीतरी अचानक सोडणार. जेव्हा एक दिवस सोडायचे अचानक, त्या दिवशीचा तो आनंद आमचा खरंच बघण्यालायक राहायचा. एक दिवस सोडायची तेव्हा असं म्हणजे वाटायचं की पिंजऱ्यातून बाहेर कसं पक्षी सोडता तसं येण्यासारखं पळत सुटायचे मुली, कारण एवढा आनंद व्हायचा की यार आपण फायनली बाहेर जातोय गेटच्या. आणि जेव्हा आम्ही गेटकडे बघायचो असं वाटायचं या गेटमधनं कधी आम्ही बाहेर जाऊ. आणि जेव्हा यायला लागलो तेव्हा खरंच म्हणजे PTCकडे बघून असं वाटत होतं की यार आपण इथून म्हणजे जाण्याचं पण दुःख वाटत पण होतं ना, आनंद पण वाटत होता. पण खरंच PTCच्या आठवणी विसरण्यालायक नसतं, म्हणजे आपण आयुष्यभर त्या लक्षात ठेवू असं काही एक्सपिरियन्स असता. म्हणजे स्टार्टिंगला आमची रायफल काढलेली नव्हती, कारण आमच्यासोबत चालकची बॅच असल्यामुळे एवढ्या रायफल अवेलेबल नव्हत्या, त्यामुळे त्यांची ट्रेनिंग होईपर्यंत आम्हाला रायफल नव्हती. त्यामुळे आमचं बराच पिरियड म्हणजे ट्रेनिंगचा थोडाफार निवांत गेला. पण जेव्हापासून आमची रायफल चालू झाली आम्हाला रायफल घेऊन पळवलं. म्हणजे ते गेल्यानंतर आमची रायफल काढली. तर मग आता रायफल काढायला कसं असतं की जेवढं स्क्वॉड असणार तर गर्दी होती ना कोतामध्ये, त्यामुळे रायफल काढायला सुरुवात 4-4:30 पासून होणार. त्याच्यामुळे झोपेतून 4लाच उठावं लागायचं. मग 4:30ला रायफल काढायला जाणार, जे पहिले रायफल काढणार तेच पहिले जमा करणार. त्यामुळं कसं की आपल्याला लवकर जावं लागतं, जेवढं लवकर काढणार तेवढं लवकर जमा करते. ती लवकर जमा केली तर आपल्याला नाश्ता करून आंघोळ करून वेळेत येतं. त्यामुळे खूप जास्त धावपळ व्हायची. 4ला उठायचं, लवकर ते रायफल वगैरे जमा करायची, पुन्हा लेक्चर करायचे. सकाळचं ते हेक्टिक रनिंग, पहिले रनिंग रायफल घेऊन रनिंग होणार, त्याच्यानंतर PT होणार,
त्याच्यानंतर लॉ लेक्चर करायचे, त्याच्यानंतर पुन्हा दुपारी पण 3ला जर फॉल इन असेल तर 2:30लाच ऑलरेडी रायफल काढायला जावं लागायचं. म्हणजे आपण सुटणार कितीला, 1:30ला लॉ लेक्चरमधून सुटायचो, 1:30 पासून 2 पर्यंत जेवण करायचं, 2 ते 2:30 फक्त अर्धा तास भेटायचा, अर्धा तास झाला की 2:30ला लगेच रायफल काढायला जायचं आणि संध्याकाळी पण पुन्हा ती रायफल जमा करायला जायचं. त्यामुळे ती रायफल म्हणजे काय एक प्रकारे आपल्यासाठी संकटच बनतं ते, कारण तेवढा वेळ आपलं पूर्ण निम्मा अर्धा वेळ ते रायफलमुळेच जातो. आणि त्यामुळं नंतर आम्ही शेवटी कंटाळलो होतो, कारण या शेड्यूलमध्ये आम्हाला स्वतःला काही वेळच भेटत नव्हता. म्हणजे कंटिन्यू ग्राउंडवरच आणि कंटिन्यू स्क्वॉड सोबतच राहतो. असं स्क्वॉड म्हणजे आपली फॅमिलीच होऊन जाते. जेव्हा वेळ भेटणार तेवढं 5-10 मिनिटं आपण घरी फोन करायचं, घरच्यांना काय सांगायचं आणि बस तेवढा वेळ सोडला तर आपण कंटिन्यू त्या स्क्वॉडमध्येच असणार, टीचर समोरच असणार. टीचरने काय पनिशमेंट दिली ते पनिशमेंट खायची, काय हसलं खेळलो, आनंद पण वेळच्या वेळी कधी म्हणजे फंक्शन असले तर डान्स करायला भेटलो थोडंफार, तर त्याच्यामध्ये पण खूप आनंद व्हायचा, यार कधीतरी डान्स करायला भेटते आपल्याला. त्याच्यानंतर तिथं म्हणजे लहान बाळासारखं, आता लहान मुलांना कसं आपण लहानपणी असं हसतो, खेळतो, बागडतो, कोणी नाव ठेवणार नाही, आपल्याला काही टेन्शन नसतं. मोठं झालं मुलींना कसं असतं की यार कोणतरी नाव ठेवील, व्यवस्थित राहा, असं करा, व्यवस्थित राहा. तसं ट्रेनिंग सेंटरला ना कोणी बघायला होतं, आरसं कधी आम्ही बघितलं नाही. कंटिन्यू ती डोक्याला नेट असायची, PT शर्ट असायचे, कोणी काही नाव ठेवलं याची लाज नसायची. आणि खेळायला पण म्हणजे असं आम्ही खेळायचो, कधी नाचणं असू, मैत्रिणीमध्ये मस्ती करणं असू दे, कधी कोणी जज करायला नव्हतं, कारण सगळ्या मुलीच तिथं. सो असं आनंद घेतला आम्ही त्या ट्रेनिंगमध्ये. कारण वर्किंगला पण रविवार म्हणजे वर्किंग असायची रविवारी, आम्हाला पूर्ण रविवारी पण पूर्ण आराम देत नव्हते. सकाळी फक्त 1 तास उशिरा फॉलिंग राहायची रविवारी, तर 6:30ची नाही 5:45ची फॉलिंग राहायची, तर आम्हाला 6:15ला उठावं लागायचं. 6:30ला मग जाऊन म्हणजे आज तर 6:40ला फॉलिंग व्हायची. मग फॉलिंगला गेलं की म्हणजे 1 तास उशिरा असायचं रविवारी, पण त्याचा पण आनंद की यार थोडा वेळ जास्त झोपायला भेटतंय. आणि मग तरी पण जर त्या दिवशी पण जर लेट झालं फॉलिंगला तर त्या दिवशी पण पनिशमेंट बसणार हे फिक्स असणार. मग पनिशमेंट बसणार त्यानंतर. आणि रविवारची फॉलिंग अशी असायची की झाडू, बकेट आणि खुरपं घेऊन जायचं आणि वर्किंगला लागायचं, वर्किंग करायची आपल्याला असायची. सो मग वर्किंगला काही पण कामं असायचं, कुठं गवत काढायचं, कुठं झाडझूड करायची. आणि तिथं झाडायची पण लाज नव्हती वाटत, कारण PTC म्हणजे आमचं घर झालं होतं. ते PTC म्हणजे पहिले पिंजरा होता, पण त्याचं घर कधी झालं ते कळलंच नाही. आणि तिथं झाडांना पाणी घालायचं, मग तेच फिरतं कधी आंबे तोडवरती, आंब्याची झाडं खूप आहे, खंडाळा PTCला आंब्याची झाडं आहे, जांभळाची झाडं आहे, फणसाची झाडं आहे आणि फुलझाडं पण खूप आहे. मग असंच ते वर्किंग करता मुलींसोबत गप्पा मारायच्या. शिक्षक बाजूला असले की कोणी बघायला शक्यतो रविवारी शिक्षक नसायचे. सो मग आमचंच वर्किंगच्या टायमामध्ये वर्किंग पण करायची, मस्ती पण करायची, तेच थोडंफार हसणं खेळणं गप्पा गोष्टी. त्यानंतर ते फुलं वगैरे तिथं गोळा करायचे, कधी आंबे तोडायचे, कैरी तोडायची, जांभळं खायचे, खूप असं म्हणजे. आणि उरलं सुरलं तिथं मजा घेण्यासाठी माकडं असायचे. माकडांनी आम्हाला खूप साथ दिली ट्रेनिंगमध्ये, पूर्ण ट्रेनिंगमध्ये सगळीकडे माकडं होतेच तिथं. प्रत्येक ठिकाणी ते माकडांनी बघून एवढा आनंद व्हायचा ना, त्यांची ते येडे चाळे बघून आम्ही पण हसायचो, इतकं हसायचो. ते कधी झाडावर चढणार, कधी मेसमध्येच येणार, ते मेसची पाण्याची नळ चालू कर बंद कर, तिथे येऊन ते केळी खायचे. मुली त्यांना केळी टाकायच्या. आता माकडाला केळी आवडते तर ते माकडं केळी खाणार, हे खाणार. एकदम ते माकड पण इतके छान होते ना, आम्हाला त्यांना बघून आनंद व्हायचा. 2 मिनिटासाठी तरी आम्ही हसायचो त्यांना बघून. आणि कधी ते नालंदाला वगैरे आमच्या तिकडे लेक्चर झालंच तर तिथं ते यायचे, तिथं ते माकडं. आणि काय करणार, त्या ब्लॅकबोर्डवर चढणार, असं काहीतरी येडे जाळे करणार. आम्ही त्यांना बघून हसायचो. असं ट्रेनिंग म्हणजे रमत गमत गेली बरं का आमची. आणि त्यामध्ये आम्ही खूप सारे एक्सपिरियन्स घेतले. कधी खूप रडलो पण, कधी खूप हसलो पण, कधी नाचलो पण, लहान मुलांसारखं बागडलो त्या ग्राउंडवर खूप आनंद घेतला आम्ही. म्हणजे रडायचो पण की यार कधी आम्ही ट्रेनिंगमधून बाहेर पडू. पण एक्सपिरियन्स पण खूप नवीन आले. सुरुवातीला असं वाटलं होतं की कसे जातील हे 7-8 महिने, पण जेव्हा स्टार्ट झाला 1-2 महिने गेल्यानंतर खूप पटपट दिवस निघून गेले.
सुरुवातीला असं वाटायचं की मामाचं लग्न निघालं, कोणाचं बहीण भावाचं लग्न निघालं तर आपल्याला जाता येणार नाही, काही इमर्जन्सी असलं आपल्याला कुठं जाता येणार नाही, आपण आता पिंजऱ्यात कैद झाल्यासारखं झालंय, सुट्ट्या भेटत नाही. म्हणजे ट्रेनिंगमध्ये असताना खूप विनवणी केल्यानंतर भेटली तर भेटली, इमर्जन्सी असली कोणी वारलं वगैरे तरच सुट्टी भेटते, नाही तर शक्यतो ट्रेनिंगमध्ये सुट्टी भेटतच नाही. आजारी पडलं खूप जास्त तर सुट्टी घेता येते, पण शक्यतो तुम्हाला सुट्टी भेटत नाही. त्यामुळं ट्रेनिंगमध्ये तो पिरियड आहे ना, तेवढा वेळ शक्यतो काही चुकीचं घटना होऊ नये एवढं चांगलं असतं. कारण आता बरेच आम्ही ट्रेनिंगमध्ये असताना बरेच मुलींचे असं म्हणजे रिलेटिव्ह वगैरे वारले वगैरे, मग नाही का त्यांना सुट्टी घ्यायला कधी कधी सुट्टी पण भेटत नव्हती, कधी कधी देता पण मग ते सिच्युएशनवर असतं आणि आपण घरच्यांपासून इतकं लांब असतो त्यामुळे आपला जीव घरच्यांकडे असतो आणि असं काही ऐकलं की मग आपल्याला वाईट वाटतं. सो ते ट्रेनिंगमध्ये आपल्याला सगळं ते म्हणजे खट्टा मिठ्ठा म्हणताना तसं सगळे टेस्ट घेतले आम्ही. कधी आनंदाने शेड्यूलमध्ये रमून पण जायचो आणि संध्याकाळी घरची पण आठवण यायची, घरच्यांजवळ रडायचो पण. आणि खरं तर म्हटलं ना तर आयुष्याला वळण लावून जाते ट्रेनिंग. माझी सुरुवातीला मी जेव्हा गेली मला रनिंग होतच नव्हती, म्हणजे स्टॅमिनाच नव्हता रनिंगचा, की मला रनिंगच होत नव्हती. पण माझ्या DI ज्या होत्या त्या थोड्या स्ट्रिक्ट होत्या आणि त्यांच्यामुळे माझी रनिंग त्यांच्यामुळे इम्प्रूव्ह झाली. त्यांच्यासोबत रनिंग करून करून माझी इम्प्रूव्ह झाली रनिंग आणि शेवटी माझा स्टॅमिना पण वाढला. त्यानंतर दुसरी गोष्ट, जे पायांना आपल्याला सवय नसते उभं राहायची वगैरे बंदोबस्ताला, जे आपल्याला 24-24 तास बंदोबस्त करावा लागतात, त्याची पुरेपूर तयारी PTC मध्ये होती. कंटिन्यू दिवसातून किती वेळेस तरी फॉलिंग होती, ते उभं राहून राहून कंटाळून जातं माणूस. सो ते एक. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे मोबाईल वगैरे बघायला जास्त भेटत नाही, तर मग रविवारी ते पिक्चर जर आपण रिक्वेस्ट केली तर कधी कधी रविवारी पिक्चर पण बघायला दाखवता. मग ते मैत्रिणींसोबत पिक्चर बघण्याची पण मजा वेगळीच असते. मग तिथं पिक्चर बघायचं, पण आम्ही इतकं थकलेलं राहायचो. शनिवारी पिक्चर दाखवता आणि रविवारी सुट्टी असते, मग शनिवारी जर पिक्चर संध्याकाळी बघितला तर झोपायला 12 वगैरे वाजणार आणि सकाळी पुन्हा मग लवकरच असं आलं जरी उठलं तरी झोप होणार नाही. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस आम्ही असं करायचो की पिक्चर समोर चालायचं आणि आम्ही झोपून घ्यायचो पिक्चरला. आणि मग त्यानंतर पिक्चर काय असे तसे नाही, फक्त देशसेवेचे आर्मीचे असेच पिक्चर असायचे, पण छान वाटायचं असं मैत्रिणींसोबत बघायला. शिकवता आम्हाला CCTNS शिकवलं, जी पोलिसांची सिस्टम असते CCTNS शिकवलं. त्यानंतर ड्रिल जे परेडचं धीरे चालते सगळं शिकवलं. त्यानंतर PT टेबल शिकवले आपल्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी, रनिंग घ्यायची. त्याच्यानंतर शनिवारी आमची 3 किलोमीटर व्हायची, कंपल्सरी 3 किलोमीटर रनिंग असायची. तर मग रनिंग जास्त व्हायची त्याच्यामुळं रनिंग. त्याच्यानंतर ते वॉकी टॉकी वगैरे वापरायचं शिकवलेलं. त्यानंतर गुन्ह्यांचा तपास कसा करायचा ते लॉ लेक्चरमध्ये ते शिकवलेलं. त्याच्यानंतर बरंच म्हणजे ते न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेविषयी असं ते वैज्ञानिक जे आपण CID मध्ये बघतो ना की कसा शोध लावता, तर त्याविषयी पण बरंच नॉलेज देतात. त्यानंतर आपण FIR कशी दर्ज करायची, FIR कशी लिहायची, प्रथम खबर त्याविषयी शिकवलं जातं. ते शिकवता कशी लिहायची आपण प्रथम खबर. त्यानंतर कोणतं पण म्हणजे सर्वांगीण विकास जो आपल्याला एक उच्च चांगल्या प्रकारचा पोलीस बनण्यासाठी आपल्याला जे काही शिकवायची गरज असते ते सगळं आपण ट्रेनिंगमध्ये शिकतो आणि खरंच म्हणजे पुरेपूर शिकवलं जातं. आणि दुसरी गोष्ट शस्त्रज्ञान, रायफलिंगचं आपल्याला सगळं काही नॉलेज देतात. कोणत्या रायफलिंगचे पार्टचे खोलणं जोडणं ते सगळं आम्हाला शिकवलेलं. की SLR जी बेसिक आपला हत्यार आहे त्याविषयी शिकवलं. फायरिंग आपण फक्त फटाके दिवाळीला खोट्या बंदुकीचेच फोडलेले असतात, पण जेव्हा ट्रेनिंगला गेल्यानंतर खरी फायरिंगचा एक्सपिरियन्स घेतला तो काही वेगळाच होता. त्यामध्ये तुम्हाला आमची 5 रायफलिंगची फायरिंग झाली. आम्ही आज तसे 100 राऊंड म्हणजे फायर केले एका दिवसामध्ये फायर बटला नेऊन. तेव्हा इतकं छान एक्सपिरियन्स आला की पहिल्यांदा असं स्वतःवर प्राऊड वाटलं की यार काहीतरी आपण बाकीच्यांपेक्षा वेगळं केलं. फायरिंग केल्यानंतर असं वाटलं की आपल्याला काहीतरी भारी वाटलं की काहीतरी वेगळं केलं आपण बाकीच्यांपेक्षा. आणि त्या फायरिंगमध्ये आपल्याला कॉन्फिडन्स पण वाढतो. आणि वेगवेगळ्या रायफलिंगची माहिती होती, त्या 5 प्रकारच्या रायफली होत्या आम्हाला ज्या अभ्यासाला होत्या त्या. त्यानंतर बरंच म्हणजे तुम्हाला सर्वांगीण ज्ञान भेटतं, छान शिकवता.
फक्त एवढंच असतं की आपल्याला फॅमिलीपासून लांब राहावं लागतं. आणि दुसरी गोष्ट, आपण मेंटली स्ट्रॉंग राहावं लागतं, कारण बऱ्याच वेळेस ट्रेनिंगमध्ये खूप काही ऐकावं लागतं, जे म्हणजे आपली चुकी नसली तरी पण आपल्याला शांत राहायचं जे आहे ना ते शिकवलं, त्याची ट्रेनिंग खरी दिली जाते ट्रेनिंग सेंटरमध्ये. ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग करणं काहीच अवघड नाही. तुम्हाला रनिंग नाही व्यवस्थित झाली, तुम्ही आजारी पडले, तुम्ही काही झालं तरी तुम्ही पास होणार आहे. फक्त तुम्ही तुमचे तोंड गप्प ठेवायचं, की म्हणजे तुमची चुकी असू नसू तुम्ही शांत राहायला शिकायचं. कारण एका पोलिसामध्ये संयम खूप महत्त्वाचा असतो असं म्हटलं जातं. आणि त्याचेच ज्ञान खरं तर ट्रेनिंग सेंटरला त्याचीच ट्रेनिंग दिली जाते असं मला वाटतं. कारण पूर्ण ट्रेनिंगमध्ये आपल्याला शांत राहणं, आणि पूर्ण ट्रेनिंगमध्ये सर्वात मोठाच गुन्हा जर काही असेल तर भांडणं. पूर्ण ट्रेनिंगमध्ये ज्यांनी भांडणं केले त्यांना पनिशमेंट पण बसणार. आणि दुसरी गोष्ट, खूप जास्त बोलणे खावं लागेल. बरोबर आहे त्यांचं म्हणणं की तुम्ही जर तुमचीच भांडणं सॉल्व्ह करू शकत नसले, तुम्ही जनतेचे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. म्हणून ट्रेनिंगमध्ये काही झालं तरी भांडणं करायची नाही, आणि भांडणं झाले तर बाहेर जाऊन द्यायची नाही, आपल्या रूममध्ये आपणच मिटवायचे, ते शिक्षकांपर्यंत जाऊ द्यायचे नाही. कारण आज कोणीच नाही, आता आपल्या फॅमिलीमध्ये बहिणींची जमत नाही तेव्हा एका रूममध्ये राहणारे 4 पोरींचं जमूच शकत नाही. पण होईल तितकं आपल्यामध्ये मॅच करून घ्यायचं. असं संयमाचं जे नॉलेज असतं ना ते ट्रेनिंगमध्ये पुरेपूर भेटतं. शरीराने स्ट्रॉंग होतो, मेंटली स्ट्रॉंग होतो. मेंटली स्ट्रॉंग कसं होतं तर सारखं आपल्याला समोरचं बधीर बोलू, मूर्ख बोलू, म्हणजे आपल्याला जेव्हा नवीन जातो ट्रेनिंग सेंटरला रडायला येतं, पण त्याच्यानंतर आपण इतकं घट्ट होऊन जातो की आपल्याला कोणी काही बोलू दे काहीच फरक नाही पडत. म्हणजे मेंटली स्ट्रॉंग होतो, शारीरिक पण आपण स्ट्रॉंग होतो. त्याच्यानंतर आपल्याला शस्त्रांचं ज्ञान येतं. त्यानंतर आपल्याला कायदे शिकवले जातात. लॉ लेक्चरमध्ये कायदे, सगळे कायद्यांचं नॉलेज असतं. त्या बरेच प्रकारची सगळी स्किल शिकवलेली. म्हणजे आता मी तुम्हाला एवढं सांगू नाही शकत तितकं आम्ही ट्रेनिंगमध्ये अनुभवलं. आणि खरंच 9 महिन्याची जर आमची ट्रेनिंग झाली असती तर अजून खूप काही शिकायला भेटलं असतं. पण आम्हाला सगळं शिकवलं, पण कमी पिरियडमध्ये शिकवलं. आणि खरं तर 7 महिनेच आमच्या नाकात दम आला होता. जर 9 महिने ट्रेनिंग झाली असते तर मी तर म्हणजे फार त्रास झाला सुरुवातीला, कारण इतकी सवय नव्हती फिजिकलची. एक तर माझं ग्राउंड पण कमी होतं. पण मग ट्रेनिंगच्या शेवटपर्यंत मी झाली स्ट्रॉंग. पण खूप तब्येत पण खराब झाली होती. आणि घरच्यांना जेव्हा असं व्हिडिओ कॉल वगैरे केला तर घरच्यांचं म्हणणं एकच होतं, तू परेड पण घेऊ नको, फक्त तू आहे ना सुखी घरी, परेड पण घेऊ नको, परेडला पण त्रास होतो, ते पण नको करू, असं तसं. होती मी परेडला, पण परेड पण केला आणि आली बाहेर. पण छान आला एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर कपडे वगैरे तिथं युनिफॉर्म वगैरे सगळे युनिफॉर्मची सवय आम्हाला. म्हणजे ट्रेनिंगला गेल्यानंतर एक मुक्ती ड्रेस होता, मुक्ती ड्रेस बाहेर जायला घालण्यासाठी, पण तो आम्ही कधी घातलंच नाही बाहेर जाण्यासाठी, कारण तेव्हा पावसाळा होता त्याच्यामुळे आम्ही तो यूज नाही केला, तो उशिरा आलेला. त्याच्यानंतर कमांडो ड्रेस होता कमांडो ट्रेनिंगसाठी. त्याच्यानंतर वर्दी कशी घालायची व्यवस्थित त्याचं आम्हाला शिकवलं गेलं, की आमची म्हणजे वर्दी घालताना ज्या चुका व्हायच्या, बूट पॉलिश करायला पाहिजे, कॅप व्यवस्थित पाहिजे, आपले टिपटॉप प्रेस केलेला युनिफॉर्म पाहिजे, हे सगळं आम्हाला शिकवलं ट्रेनिंगमध्ये. त्याच्यानंतर आमचा रेग्युलर पीटी ड्रेस असायचा. असे वेगळे ड्रेसची पण आम्हाला सवय झालेली होती तिथं. म्हणजे सकाळी पीटी ड्रेस घालायचो, पुन्हा लॉ लेक्चरला युनिफॉर्म घालायचं, पुन्हा संध्याकाळी ड्रिलला ती खाकी पॅन्ट आणि व्हाईट शर्ट असायचा. असं वेगळं म्हणजे टायमानुसार आम्ही सेटल व्हायचो. दिवसातून ते कपडे धुवायला पण मॅनेज करावं लागायचं टाइम. पण नंतर धोबी होते म्हणून धोबीला द्यायचो कधी कपडे, मग ते पण मॅनेज होऊन जायचं. त्यानंतर पनिशमेंटचे प्रकार खूप होते पीटीसी मध्ये. पनिशमेंट वेगळ्या प्रकारचे असायचे. म्हणजे तुम्हाला ज्या पनिशमेंट माहीत पण नाहीये तर तुम्हाला ट्रेनिंग सेंटरला गेल्यानंतर माहीत होतात. जसं की डक वॉक असतं, म्हणजे डक वॉक, बेडूक उड्या, त्याच्यानंतर लुडकना गोल फिरत असं जायचं, त्याच्यानंतर फ्रंट रोल करायचे, त्याच्यानंतर हेलिकॉप्टर करायचं. अजून बरेच शूट. तर आम्ही खंडाळा पीटीसीचं जे नाव आहे त्याला किती वेळ शूट दिलेली आम्हाला आठवत सुद्धा नाही, इतक्या शूट आम्ही मारल्या 7-8 महिन्यानंतर, 7-8 महिन्यामध्ये. त्याच्यानंतर म्हणजे पनिशमेंटचे सगळे प्रकार तुम्ही अनुभवशाल तिथं. त्याच्यानंतर कमांडो ट्रेनिंग जे असते ट्रेनिंग पिरियडमध्ये, कमांडो ट्रेनिंगमध्ये तुम्हाला रायफल घेऊन लुडकणं झालं किंवा फ्रंट रोल मारायचं वगैरे. त्याच्यानंतर कमांडो ट्रेनिंगमध्ये बरेच प्रकारे शिकवलं जातं. खरं तर आमची पावसाळ्यामुळं कमांडो ट्रेनिंग ड्रिल शेडला झाली,
नाही तर जर अशी मातीवर झाली असती तर बरेच हाल झाले असते आमचे. कमांडो ट्रेनिंगमध्ये सगळं काही शिकवलं जातं, फ्रंट रोल वगैरे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रायफल घेऊन पळायला. जी शेवटची टेस्ट होती ती 5 किलोमीटर रायफल घेऊन पळणं होती. खूप कठीण गेली ती आम्हाला, कारण रायफल घेऊन पळणं सोपं नसतं आणि आम्हाला 2-2 टाईम रायफल घेऊन पळावं लागायचं. त्यामुळे पूर्ण तब्येत खराब झाली होती. खूप रडकुंडी यायचो आम्ही कधी कधी. मी रायफल घेऊन तर बऱ्याच वेळेस म्हणजे 2दा पडली होती, कारण ते रायफल घेऊन पळायला अशी विकनेस येऊन गेली होती. नंतर एक तर मी व्हेजिटेरियन, पण नॉनव्हेज वगैरे काही खात नव्हते आणि जेवण पण जात नव्हतं नंतर कारण कंटिन्यू ते जेवण कोण तोंडावर आलं होतं. सो बऱ्याच प्रकारे असं म्हणजे स्ट्रगल पण केला तिथं आम्ही. त्याच्यानंतर तिथं प्रशिक्षणामध्ये चालकला पण गाडी वगैरे शिकवायला द्यायचे. आम्ही चालकची बॅच नव्हतं, पण ज्या चालकच्या मुली होत्या त्यांना गाडी शिकवायला यायची. तर त्यांना 1-1.5 महिना गाडीचं पण प्रशिक्षण दिलं. सगळ्या प्रकारे प्रशिक्षण त्यांनी दिलं. त्याच्यामुळं त्यानंतर आपल्याला ड्युटी करायचं, बाहेर ड्युटी करायचा एक्सपिरियन्स नसतो, तर तिथं ट्रेनिंग सेंटरमध्ये ड्युटी करायला लावतं, जेणेकरून आपल्याला ड्युटीची सवय झाली पाहिजे. ड्युटी करताना बसायचं नाही, 2-2 तासाचे पहारे असतात. असं आम्हाला मेन गेटला पण आम्ही ड्युट्या केल्या, बॅरिकला पण ड्युट्या केल्या. तर 2-2 तास ड्युटी करायची अल्टर करून आणि बसायचं नाही ड्युटीवर, असं होतं. पण मग कधी कधी म्हणजे जशी जिथं जागा असेल तिथं आम्ही बसायला भेटायचं, पण मग शक्यतो बाहेर आपल्याला ड्युटी करावं लागतील या हिशोबाने त्याचं पण प्रशिक्षण दिलं आम्हाला, की ड्युटीचा एक्सपिरियन्स तुम्हाला आला पाहिजे म्हणून ड्युट्या लावायची तिथं. पहिलाच इलेक्शनचा बंदोबस्त केला आम्ही. आमच्या म्हणजे ट्रेनिंगमध्ये पहिलाच बंदोबस्त आम्हाला इलेक्शनचा आला होता. तर पहिला जो बंदोबस्त होता तो म्हणजे आमचा पहिला साताऱ्याला फलटणमध्ये होता आणि दुसरा पिंपरी चिंचवडला झालेला. तर तेव्हा आम्ही ट्रेनिंग सेंटरमधून बाहेर पडलो होतो, तिथे आम्हाला मोबाईल अलाउड होता वापरायला. तर तेव्हा आम्ही सर्वात जास्त खुश होतो, कारण आम्हाला असं घराबाहेर म्हणजे पिंजऱ्याबाहेर आल्यासारखं वाटत होतं. तर फलटणला मी 100 मीटरच्या अंतरावर पेट्रोलिंगसाठी होते गाडीमध्ये. तर आम्हाला निवडणूक अधिकाऱ्याची गाडी होती घेण्यासाठी यायची, आणि त्या गाडीमध्ये बसून आम्ही पेट्रोलिंगला होतो. तर खूप छान वाटलं की यार आपण काहीतरी मिळवलंय. ती गाडी आम्हाला घेण्यासाठी यायची होती आणि मग त्या गाडीमध्ये आम्ही पेट्रोलिंगला होतो. EVM मशीनला प्रोटेक्शन म्हणून आम्ही ते काम केलं. त्यानंतर पिंपरी चिंचवडला गेलेलो. तर पिंपरी चिंचवडला आम्ही बूथवर होतो. बूथवर पण आम्हाला म्हणजे EVM मध्ये जायचं नाही, बूथच्या बाहेर EVMचं प्रोटेक्शन करायचं म्हणून शांतता राखण्यासाठी तिथे ड्युटी होती. तर ते पहिला बंदोबस्त होते ते तिथं आम्ही एक्सपिरियन्स केले. छान वाटलं. पण म्हणजे ट्रेनिंगमध्ये आम्ही सगळं पहिला बंदोबस्त, ड्युटी कशी करायची आणि सगळे रूल्स पोलीस खात्याचे वगैरे सगळं काही शिकलो. जे एन्व्हायरमेंट होतं ना, एक नंबर आहे. म्हणजे खरंच जर वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर खरंच खंडाळ्याला जावा. खंडाळ्याला लोक फिरण्यासाठी येत होते, आम्ही ट्रेनिंग घेत होतो खंडाळ्याला. खरंच म्हणजे एक नंबर आहे ट्रेनिंग तिथं. असं इतकं छान वातावरण होतं. नेमकं श्रावण महिन्यामध्ये आम्ही ट्रेनिंग घेत होतो, त्यामुळे श्रावणातला सगळा एक्सपिरियन्स आम्ही तिथे घेतला. जेव्हा आम्ही पहाटे 4-4:30ला रायफल काढण्यासाठी कोतात जायचो, तर ग्राउंड खरंच बघण्यालायक होतं. आमच्या म्हणजे ग्राउंडच्या शेजारीच धबधबा होता, त्याला आम्ही चैतन्य वॉटरफॉल नाव दिलेलं आहे. तर इतकं छान वाटायचं तिथं. पाणी धडधड असं इतकं व्हायचं, खूप जास्त पाऊस चालू होता खंडाळ्याला मधल्या काळामध्ये. खूप जास्त पाऊस व्हायचा आणि त्या पावसाने इतकं पाणी पूर्ण ते धबधबा पूर्ण भरलेलं होतं. ग्राउंड पूर्ण ओलं. आम्हाला ग्राउंडकडे जायला पण त्याच्यामुळे अलाउड नव्हतं, आम्ही ग्राउंडकडे पण जात नव्हतो. आणि पहाटे डायरेक्ट अशी ढगं उतरलेले दिसायचे. पहाटे जर गेलं बघितलं ना, आणि दिवसा पण तसेच वातावरण कंटिन्यू धुकं. म्हणजे आपल्या इथं कसं असतं की सकाळी धुकं पडणार किंवा संध्याकाळी धुकं पडणार, तर इथं दिवसभर धुकं असायचं. कधी कधी ऊनच दिसत नव्हतं, असं वातावरण होतं. श्रावणातलं इतकं डेंजर वातावरण होतं, कधी कपडे पण वाळत नव्हते. पण खरंच जर मजा घ्यायची असेल निसर्गाची तर खरंच खंडाळ्याला जावा. म्हणजे एक नंबर आहे खंडाळा. तिथं हिल स्टेशन काय असतं त्याचा एक्सपिरियन्स आम्ही नक्कीच घेतला. त्यानंतर स्क्वॉडचं जर बोलायचं झालं तर स्क्वॉडमध्ये आम्हाला इतकं म्हणजे स्क्वॉडमध्ये राहायची इतकी सवय झालेली राहते की स्क्वॉडमध्ये ना प्रत्येक प्रकारची पोरगी असते. आता आमचा 29 जणांचा स्क्वॉड होता, तर 29 जणांमध्ये प्रत्येक जण काहीतरी वेगळ्या प्रकारचा. आता प्रत्येकाची स्वभाव 7-8 महिने आपण सोबत राहतो, त्याच्यामुळे प्रत्येकीची स्वभाव आपल्याला माहीत होऊन झालेला राहतो. एखादी बडबडीच असती जशी की मी, किंवा एखादी खूप असं म्हणजे भांडखोर असती, एखादी खूप मस्तीखोर असती, एखादी खूप उशिराच येणारी असते. ती कुठं पण उशिराच येणार, त्याच्यामुळे स्क्वॉडला पनिशमेंटच भेटणार. किंवा एखादी मुलगी असते एक काम करत असणार, ज्या दिवशी काम असणार रविवार असणार त्या दिवशी तिचं पोट दुखणार, पायच दुखणार.
त्याच्यानंतर एखादी नाही का म्हणजे अशी होती की नाही का म्हणजे मी नाव वगैरे नाही घेत, पण आम्ही स्क्वॉडमध्ये प्रत्येक मुलीचा आम्हाला स्वभाव माहिती होता की हा ही 100% काय, आणि प्रत्येक असं म्हणजे एखाद्या ठराविक मुलींमुळे 100% आम्हाला पनिशमेंट बसणार म्हणजे बसणारच. पण रायफल काढायला पण 2-3 मुली उशिरा यायचे, त्यांच्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळेस पनिशमेंट भेटायचे. असं त्यांच्यामुळे मग रायफल काढायला उशीर व्हायचा, मग रायफल घेऊन जायला उशीर झाला की मॅडम पनिशमेंट द्यायचं. तर असे ठराविक मुलींचे ठराविक गुण माहीत झालेले होते, पण आम्ही एकमेकींमध्ये ऍडजस्ट करून घेतलं होतं की यार तिचा स्वभाव आहे ती बदलणार नाही. त्यामुळं बरेच वेळेस असं आम्ही, आणि स्क्वॉड कसं असं युनिटीनी म्हणजे एकीने गुन्हा करू किंवा 4 जणांनी करू, पनिशमेंट सगळ्यांना होणार. त्यामुळे युनिटीने राहायचं पण एक सवय तिथे लागते. तुम्ही पण एकदा ट्रेनिंगला गेले ना की तुम्हाला थोडंसं सुरुवातीला त्रास होईल, पण छान येईल एक्सपिरियन्स. जेव्हा आपण म्हणजे खडतर जितकं प्रशिक्षण होईल ना आपलं, तितकं आपण मेंटली स्ट्रॉंग बनतो. तर मग असं विचार नका करू की यार हलकी फुलकी ट्रेनिंग झाली पाहिजे, कारण तेव्हा त्रास होतो, पण नंतर आपल्यालाच भारी वाटतं की यार आपण इतकी स्ट्रॉंग ट्रेनिंग करून आलोय. कारण माझ्या मतानुसार तरी माझ्या शारीरिक कॅपॅसिटीपेक्षा मी स्ट्रॉंगच ट्रेनिंग केली, कारण मला एवढं सहनच होत नव्हतं. पण मी तिथून आल्यानंतर बऱ्यापैकी स्ट्रॉंग झाली. म्हणून एकच सांगेल की मस्त एन्जॉय करा ट्रेनिंग. आणि जे आता पोलीस भरतीची तयारी करत पण असतील ना, तर तुम्ही स्वतःला मोटिवेट करत राहा आणि चांगल्या प्रकारे स्वतःला स्ट्रॉंग बनवून चांगलं माइंडसेटनी स्टडी करा. काही नाही, एकदा तुम्ही जॉईन झाले की तुम्हाला ना काही त्रास आहे, पेमेंट पण चांगलं भेटतं, तुमच्या प्रत्येक घामाचा कष्टाचा पुरेपूर म्हणजे कारणे लागतात ते, त्याचा पूर्ण तुम्हाला फायदा होतो. तुम्हाला फक्त थोडे दिवस स्ट्रगल करायचे, त्यानंतर फक्त सुखाचेच दिवस आहे. आणि पोलीस खातं खरंच छान आहे. म्हणजे मी जेव्हा आता पोलीस खात्यात आले ना, म्हणजे पोलिसांविषयी मी लोकांकडून खूप काही ऐकलं होतं, पोलीस असे करतात तसे करतात, पण जेव्हा मी स्वतः आज पोलीस खात्यात आले ना, मी स्वतः बघते का पोलीस किती खूप प्रेमळ आणि दयाळू पण आहे जगात. पोलीस खूप चांगले लोक भेटले आयुष्यात. कारण मी जेव्हा ट्रेनिंग सेंटरला होती, आम्हाला कायद्याला पण शिक्षक होते, लॉ लेक्चरचे, इतके छान होते, इतकं इंडोरचे सगळ्या अधिकाऱ्यांनी आम्हाला जीव लावलं, आई वडिलांसारखी काळजी घेतली. आमचे जे कोर्स कोऑर्डिनेटर होते सलगर सर, त्यांनी आम्हाला खूप जीव लावलं, कधी आमच्या कंप्लेंटला इग्नोर नाही केला. आम्ही काही कंप्लेंट केली असेल तर सरांनी आम्हाला शब्दांनी ओरडले नसतील, आई वडिलांसारखं सरांनी जीव लावलं. जेव्हा यायचं होतं खरंच आमच्या डोळ्यात पाणी आलं त्या शिक्षकांना बघून की यार या शिक्षकांनी आपल्याला आई वडिलांसारखं जीव लावलंय. त्यानंतर जेव्हा ग्राउंडचे पण शिक्षक असतील, काही जणांचं म्हणजे मी प्रत्येक शिक्षक सारखा नसतो, पण खरंच काही शिक्षक होते की त्यांनी म्हणजे जीव ओतून प्रामाणिकपणे आमची ट्रेनिंग घेतली. त्यांचा हेतू फक्त एवढंच होतं की यांना स्ट्रॉंग बनवायचं. जसे ढोले सर इतके छान, म्हणजे त्यांचं जीव ओतून त्यांनी पुरेपूर त्यांचं 100% देऊन आम्हाला खूप स्ट्रिक्ट ट्रेनिंग, म्हणजे लिटरली आम्ही त्यावर ओळखून यायचो की यार सर असे का करता. पण म्हणजे त्यांनी इतकं ट्रेनिंगला आम्हाला हार्ड केली होती. पण आता आम्हाला हसू येतं की यार खरंच तेव्हा ट्रेनिंग आपण कशी केली यार, कसं म्हणजे फेस केलं आपण हे सगळं. आणि त्यांचा हेतू एवढंच असतो की आपल्याला स्ट्रॉंग बनवायचं, आपण काही त्यांचे दुश्मन नसतो. पण तेव्हा आपली माइंडसेट इतका खराब झालेला राहतो की आपल्याला ते ट्रेनिंग सहनच होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं वाईट वाटतं. पण त्यानंतर आपण ते म्हणताना जसं हिऱ्याला काय जेवढं घाव देतात त्याच्यानंतर तो चमकायला लागतो आणि त्याला शेप येतो, तसंच असतं फिजिकल. म्हणजे जे आउटडोअरचे पण अधिकारी ते पण चांगले होते, इंडोअरचे अधिकारी होते ते पण चांगले होते. आणि त्यांनी म्हणजे पोलीस किती चांगला असतो ना, त्याचं जर खरंच एक्झाम्पल असेल ना, तर बरेच आम्हाला खूप चांगले शिक्षक भेटले ट्रेनिंगमध्ये. त्यांनी आम्हाला खूप छान शिकवलं, कायद्याचं नॉलेज दिलं. त्याच्यानंतर नुसतं आम्हाला कायदेच नाही शिकवले, तर एक पोलीस म्हणून फॅमिली सांभाळून पोलिसाची कर्तव्य कसे करायचे हे पण शिकवणार आहे. आमच्या लेडीज काही PI वगैरे होत्या आम्हाला शिकवायला, ज्यांनी आम्हाला खूप म्हणजे आईसारखं बहिणीसारखं पण समजून सांगायच्या. पोलीस खात्याचे बालकडू पण आम्हाला शिकवले की तुम्ही असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, कारण नवीन जेव्हा आपण पोलीस खात्यात असतो बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात. काही लोक आपल्याला म्हणजे बऱ्याच प्रकारचे लोक भेटतात, तर समाजाचं ज्ञान, दुनियादारीची ओळख, जे आता मॅच्युअर आहे त्यांचं नाही, पण जे कमी वयात पोलीस झाले आहेत त्यांना बऱ्यापैकी समाजाचे नॉलेज नसतं. ते अचानक एकदम मोठ्या सिटीमध्ये पोलीस होऊन येतात, त्यानंतर मग ते काहीतरी भलतंच, म्हणजे ते मागचं विसरून जातं की आपण याच्यासाठी काही स्ट्रगल केलं होतं किंवा काही. तर आम्हाला म्हणजे सगळ्या प्रकारचं जे मेन असतं ना बालकडू, ते सगळे दिले.
तर असं वाटलं नाही ट्रेनिंगमध्ये की आपण फॅमिली सोडून लांब आहे. घरचे पण होते सोबत आणि PTC मध्ये पण आपली एक फॅमिली तयार होती. आणि PTC मधून बाहेर आल्यानंतर पण छान एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे एकच सांगेल की तुम्ही स्टडी जर करत असाल तर मोटिवेट राहा, स्वतःला मोटिवेट करा की तुम्हाला पोलीस व्हायचंय, होईल तुमचं सगळं छान होईल. आणि समजा तुमचं झालं पण नसेल सिलेक्शन तर असं काही नाही की तुम्ही झाले नाही सिलेक्ट म्हणून तुमचं सगळं संपलंय. गव्हर्नमेंट सर्व्हिससाठीच प्रयत्न करत राहा. गव्हर्नमेंट सर्व्हिस कोणती का असेना तिचं म्हणजे आउटपुट चांगलंच आहे, तुमच्या कष्टाचं पुरेपूर फळ भेटतं. दुसरी गोष्ट, जे ट्रेनिंगला असतील त्यांनी खचून न जाता त्या ट्रेनिंगची मजा घ्या, आनंदाने पुरेपूर ट्रेनिंगचा फायदा घ्या. आणि ट्रेनिंगमधून जेव्हा बाहेर यायचाल तेव्हा तुम्हाला कोणीच म्हणणार नाही की पळा किंवा रनिंग करा, तुम्हाला कोणीच म्हणणार नाही. तुम्हाला फक्त ट्रेनिंगमध्ये तोपर्यंत पुरेपूर द्यायचे, त्याच्यामुळे पुरेपूर ट्रेनिंगचा लाभ घ्या. नंतर मोबाईलच बघायचा आहे, सो तिथं फक्त प्रामाणिकपणे ट्रेनिंगच करा, मोबाईल वापरू नका, मस्त एन्जॉय करा. त्याच्यानंतर जे म्हणजे जॉईनिंगचा वेट करत असतील तर त्यांनी फॅमिलीच्या सोबत टाइम स्पेंड करा. कारण एकदा घराबाहेर पडल्यानंतर घरी परत यायला म्हणजे सुट्टीच भेटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही आता फक्त फॅमिली सोबतच एन्जॉय करा. कारण मी घरी होती तेव्हा मम्मीला एकच बोलायची की मला कधी ट्रेनिंगला बोलवतील. आणि जेव्हा आता ट्रेनिंगला आली, आता जॉईन झाली, आता घरी जायला पण वेळ भेटत नाही. त्याच्यामुळं जिथे असाल तिथे समाधानी राहा आणि आनंदाने एन्जॉय करा. ट्रेनिंगला असू किंवा पोलीस भरतीची तयारी करत असू दे, तयारीचे दिवस परत येत नाही. कारण तयारीमध्ये पण आपण घरच्यांजवळ असतो. त्याच्यामुळे पोलीस भरतीची तयारी करतानाचे पण दिवस आठवता नंतर जेव्हा आपण ड्युटीला लागतो तेव्हा. मी जिथं तयारी करायची, ग्राउंड करायची, तिथं मला जायला सुद्धा वेळ भेटत नाही. तिथं जेव्हा मी जाते तेव्हा मला पहिले दिवस आठवतं की मी तेव्हा किती स्ट्रगल करत होती, ते दिवस कसे होते. पण काहीच नाही, परत कोणतेच दिवस येत नाही. त्यामुळे तुम्ही तयारी करत असू द्या किंवा ट्रेनिंगची जॉईनिंगची वाट बघत असू द्या किंवा ट्रेनिंगमध्ये असू द्या किंवा ड्युटीला लागलेल्या असू द्या, प्रत्येक याचा एन्जॉय करा. कारण ते दिवस परत येणार नाही. आणि ते सुख पण आपण जर मानलं तर आत्ता पण समाधानी आहे आणि मानलं तर कधीच समाधानी नसतो. त्यामुळे आनंद घेत राहा प्रत्येक क्षणाचा. आणि छान वाटलं मला तुम्हाला ट्रेनिंगचा एक्सपिरियन्स शेअर करून. बऱ्याच दिवसाची माझी इच्छा होती की तुम्हाला ट्रेनिंगचा एक्सपिरियन्स शेअर करावा. सो आज फायनली मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा जे ट्रेनिंगची वेट करत असाल. सो थँक्यू.